Okay. In biprism experiment, monochromatic light of wavelength उलट दिले न्यू दिले. Distance between two currents D kept constant. Distance between slit and eyepiece kept constant. नाही व्हेरी केलंय. As D1, D2, D3, D4 corresponding measured fringe width. मग तुम्ही सांगा मला फॉर्म्युला कुठला यूज करायला पाहिजे. आपल्याला इथं फॉर्म्युला यूज करायला पाहिजे फ्रिंज विड्थचा. फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काय असतोय. वायच्या बरोबर उलटा येतोय बघा जरासा. फ्रिंज विड्थ डब्ल्यू. हा काय फॉर्म्युला आहे. डब्ल्यू चा फॉर्म्युला आहे. इट इज लॅमडा डी बाय स्मॉल डी. बरोबर. इज इट राईट. आता लक्ष द्या. डिस्टन्स व्हेरी केलंय. डिस्टन्स व्हेरी केलंय म्हणजे आणि डी आणि लॅमडा सेम आहे काय. सेम आहे. म्हणजे डब्ल्यू इज अ डिरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट डी. बरोबर. राईट. हे एक पहिलं ऑप्शन झालं. मग या डब्ल्यू इक्वल टू डिरेक्टली प्रोपोर्शनल काय येत नाही. हे यामध्ये डब्ल्यू इंटू डी, डब्ल्यू बाय डी, डब्ल्यू इंटू रूट डी. याचा अर्थ काय. ह्याचा अर्थ तुम्ही डब्ल्यू आणि डी च रिलेशन काय कॉन्स्टंट हे फाइंड करायला पाहिजे. मी डब्ल्यू आणि डी मधलं रिलेशन काय काय इक्वल टू आहे का नाही इथं. म्हणजेच हे कळालं का सगळ्यांना. एव्हरीवन प्रॉब्लेम मध्ये विचारलंय काय ते महत्वाचं. सगळीकडे इक्वल टू आहे म्हणजे रिलेशन पाहिजे आपल्याला. मग डब्ल्यू आणि डी च हे डायरेक्ट रिलेशन झालं. इक्वल टू पाहिजे आपल्याला म्हणून हे डी इकडे घेतलं बघा. इक्वल टू व्हॉट कॉन्स्टंट. म्हणजेच काय कुठलं ऑप्शन येणार. W1 by D1 same as W2 by D2 same as W3 by nothing but for D4 also. Nothing but B option. Everyone, is it clear? काल सगळ्यांना